काय भाकरी करते? कुठल्या भाकरी? तिखट भाकरी. कसं करायचं तिखट भाकरी? कशा करायचं? काय खाली फडका आतरायचं, वर हा. गोळा करायचा, तो थापायचा, तेल लावायचं, कसं करायचं ते? थापून करायच्या, पाणी घ्यायचं थोडं. कसं थापायचं? कुठलं पीठ काय लागतंय पिठाला त्या? पिठात कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर, अजून? बाजरीचं पीठ, चण्याचं उसं पीठ, तांदळाचं उसं पीठ. आणि ते काय करायचं सगळं? ते भाजायचं, हा आणि? मग ते मळायचं, हा आणि? त्याच्यात उसं दही टाकायचं, अजून? एवढं टाकायचं. मग ते मळून त्याचं हे करायचं, काय करायचं? गोळा करायचा. कुठे तो गोळा? हा इथे. कुठे? कुठे गोळा? हसू नको, दाखव कुठे गोळा? हा होय. कुठे? हा गो. अच्छा, हा गोळा सगळा तो मिक्स केलाय. मिक्सर केला, आता अच्छा. त्याच्यात थापायचं. आता कसं थापायचं दाखव आम्हाला. दाखवते तर. हम्म. काय घेतलं आता तू? पळपोट? पळपोट. कुठे पळपोट दाखव कुठे? हा बघ पळपोट. पळपोट, हा. हे काय? फडकं. हा आणि? आणि पाणी घ्यायचं असं. हा. असं थापायचं, ओलं करायचं त्याला. हा. आता ते ओलं केलं, आता अशी गॅस पेटवायची. गॅस पेटवायची. अच्छा, गॅस पेटवली का? काय स्लो आहे का फास्ट आहे? सुलो गॅस करायचा. स्लो गॅस केली? अच्छा, हे काय आहे? पीठ, पीठ आहे. त्या पिठात काय काय टाकलं तो? कांदा, हा. कोथिंबीर, हा, पटापटा बोला, टाइम नाही, पटापटा बोलायचं. हा. चण्याचं पीठ, डाळीचं पीठ, अच्छा. तांदळाचं पीठ अच्छा. भाजायचं. हा. त्याचा गोळा करायचा, हम्म. असं थापायचं. अच्छा. मग त्याला तेल लावायचं. कुठे तवाला तेल तुमच्या? लावायचं आता. कधी? आता लावायचं. ते लावा ना पहिले तवाला तेल. मग पहिले तेल लावा तव्याला. कुठं गेला कलता? इथे काढायचं. भेटला. ओके, तेल आहे का? त्याला कुठलं तेल आहे? गोड तेल. गोड तेल. आणि तवा कुठला आहे? तवा अल्युमिनियमचा. अल्युमिनियमचा तवा. कुठला पण तवा चालतो ना? त्यांचा चालतो. अच्छा, तर तुम्ही तेल लावले तव्याला. अरे वा वा वा, खार 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 आवाज आला मस्त. ठीक आहे, आता हे का तुम्ही थापता तिकडं? असं थापायचं. तो तवा तापतो. याला काय म्हणतात? थायपीठ. थायपीठ. अच्छा, तिखट भाकरी. तिखट भाकरी. याच्या मराठीमध्ये तिखट भाकरी आणि थायपीठ असं बोलतात का याला? अच्छा, झालं का? झालं. अच्छा, असं घेऊन असं घ्यायचं. आणि अच्छा, तापलाय तवा नाही का? तडतड आवाज तवा तापलाय म्हणजे. अच्छा, असं टाकायचं ते. ओके, तर ही आपली भाकरी झाली तव्यावरतीच बनवून. भाकर झाली तयार बनून. आणि तिला असं हे डॉट 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 असं डॉट डॉट द्यायचे असे. हे असे डॉट डॉट द्यायचे. नंतर द्यायचे. आणि वरतून परत परत तेल सोडायचं. तेल सोडायचे. याला मराठीमध्ये बोलतात तिखट भाकर. तिखट भाकर. ही आहे आपली तिखट भाकर. ही खायला खूप स्वादिष्ट असते आणि थंडीमध्ये खूप म्हणजे चविष्ट असते खायला. गरम. तर ही माझी आहे मीराबाई. मीराबाईच्या तिखट भाकरी तुम्ही बघा. ही मस्त त्याच्यामध्ये आता तिकडे दुसरी भाकर बनवते बघा. ती इकडे दुसरी भाकर बनवते. हे भाकर इकडे त्यावरती आहे चालू. हे बघा, गोळा तिने घेतलाय. बघा 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 बघा, हे बघा, सेम प्रोसिजर आहे. गोळा घ्यायचा आहे, पलपटवरती एक फडका आतरायचा, त्याच्यावरती असं गोल 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 करायचंय. खूप छान भाकरी आहेत. ज्यांना खाली असतील तिखट भाकरी त्यांना माहिती आहे की भाकरीची चव काय असते. ती अतिशय रुचकर आणि मस्त भाकर बनते. तिखट भाकर. याच्यामध्ये सर्व असतं, कोथिंबीर, कांदा वगैरे, चटणी, अद्रक सर्व मिक्स असतं त्याच्यामध्ये. त्याची पेस्ट बनवून ही भाकरी करतात आणि खायला खूप छान असते थंडीमध्ये. तर तुम्ही पण अशा भाकरी करा आणि खा. इकडे बघ बाई, तू सांग भाकरी करा खा. अशा भाकरी करा खा बोल. अशा भाकरी करा आणि खा. हा.